नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे जय घोरपडेचा गैरसमज झालेला असतो। त्याला असं वाटत असतं की तो जिंकलाय, पण त्याला माहितीच नाही आहे की तो पूर्णपणे हरलेला आहे आणि इथे राया नेहमीप्रमाणे जिंकलेला आहे। त्याबद्दल त्याला काही माहितीच नसतं। पण प्रेक्षकांनो, रायाने इथे आता सगळी घटना जय घोरपडेला सांगायचं ठरवलेलं असतं। म्हणजे इथे रायाने कशा पद्धतीने प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनमध्ये त्याने स्वतःनेच जयला कसं अडकवलं होतं आणि जय त्याच्या प्लॅनमध्ये कशा पद्धतीने अडकत गेला होता, हे सगळं सत्य आणि त्या सत्याचा उलगडा इथे राया जय समोर करत असतो। तेव्हा इथे राया म्हणत असतो की जय घोरपडे, तू स्वतःला खूपच जास्त शहाणा समजतोस ना। अरे पण तुला माहिती नाही आहे, तू एक नंबरचा मूर्ख आहेस ते। तुला काय वाटलं, मंजिरी गेली, मिस फायर गेली असं वाटलं का तुला? अरे पण ती कधी गेलीच नव्हती, हे सत्य तुला मीच सांगितलं नव्हतं, म्हणून तर तुला माहिती नाही आहे ना। तेव्हा इथे जय म्हणत असतो, ए राया, अरे तुला वेळ लागले की काय? मंजिरीच्या जाण्याचा तुला इतका मोठा धक्का बसलाय की तुला आता वेळ लागलाय, वेळ। अरे मंजिरी गेली देवाघरी कधीच गेली। तेव्हा राया म्हणतो, कुणी सांगितलं तुला? तू स्वतःच्या डोळ्याने बघितलंस का? तुला काय वाटतं मिस फायर देवाघरी गेली, बरोबर ना? अरे पण ती कुठेही गेलेली नाही आहे, ती जित्ती आहे आणि अगदी सुखरूप आहे तुझ्या नजरेपासून, कळलं का? तिला काहीच झालेलं नाही आहे, पण तुझं पित्तळ आता उघडं पडलंय घोरपड्या। तुला काय वाटलं, तू जिंकलास आणि मी हारलो असं वाटलं तुला? अरे पण हे जे काही केलंय ना, हे सगळं मी स्वतः घडवून आणलंय। तू इथे आलंयस ना, ते सुद्धा मी घडवलंय, म्हणूनच तू इथे आलंयस। माझ्या प्लॅनमध्ये तू स्वतः कसा अडकत गेलास ना, ते तुलाच कळलं नाही। तेव्हा जय म्हणतो, सांग ना, मग सांग, कसा प्लॅन केलास ते सांग ना। अरे मला माहिती आहे तुझा काही प्लॅन वगैरे नव्हता। मंजिरीला मी मारलं, मी जिंकलोय आणि आता तू सुद्धा लवकरच तू दिलेला देवाला शब्द पूर्ण करणार आहेस। दोघेही निघून जाणार देवाघरी कायमचे। तेव्हा जय म्हणतो की तुझ्याकडे काही सांगण्यासारखं असेल तर तू मला सांगशील ना, कसा काय प्लॅन केलास तू आणि कसं काय अडकवलंस मला? तेव्हा राया म्हणतो, तुला काय वाटलं तुझ्या प्लॅनमध्ये मी अडकत गेलो आणि तू जिंकलास असं वाटते तुला? अरे तसं काही घडलेलं नाही आहे रे जय घोरपड्या, स्वतःला इतका शहाणा समजतोस ना, मग तू आता ओळख की कसा तू माझ्या प्लॅनमध्ये अडकत गेलास ते। तेव्हा राया म्हणतो, नाही कळणार तुला। अरे माझी मिस फायर आहे ना, ती एकदम बरी आहे रे, एकदम बरी आहे। तिला मारण्याचा जो काही तू प्लॅन केला होतास ना, त्याच्यामध्ये तू सक्सेस झालाही होतास, पण नंतरला तो अँटीडोस तू तोडल्या फोडल्यानंतर तो मिस फायरपर्यंत कसा काय पोचला आणि मिस फायर कशी काय बरी झाली, हे सगळं तुला जाणून घ्यायचं असेल ना। सांगणार, मी तुला सगळं सांगणार, अगदी सविस्तरपणे सांगणार। मला पण तर तुला सांगायचं आहे ना की तुला मी बिळातून बाहेर काढण्यासाठी कसे आणि काय काय प्रयत्न केले, कसा प्लॅन केला, हे सगळं मी तुला सांगतो। तुला वाटतं की तू माझ्या 10 पावलं पुढे आहेस, पण तसं नाही आहे रे घोरपड्या, मी तुझ्या 20 पावलं पुढे आहे ना, हे तुला माहितीच नाही आहे। गेलो होतो मी प्रशांतकडे, अँटीडोस मागायला गेलो होतो। तिथे गेल्यानंतर प्रशांत काही बोलायला तयारच नव्हता। तो म्हणत होता की मी काही केलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतरला इथे आता राया त्याला म्हणत असतो की जरा तरी माणुसकी दाखव, पण तरीसुद्धा प्रशांत काही बोलायला तयार नाही, म्हणून राया जायला निघतो। राया जात असताना रुचिताचा फोन येतो, कारण तोपर्यंत प्रशांतने रुचिताला सगळं काही सांगितलेलं असतं। रुचिता म्हणत असते की राया, कुठे आहेस तू? हे बघ, मला सगळं काही कळलंय आणि प्रशांत येत आहे तुला भेटायला, तुला ते अँटीडोस देणार आहेत। तेव्हा इथे आता प्रशांतमध्ये मतपरिवर्तन झालंय, हे ऐकल्यानंतर रायाला खूपच जास्त बरं वाटतं। तेव्हा इथे रुचिता म्हणत असते, पण जयने त्यांना धमकी दिली, ते जर बाहेर तुझ्याबरोबर बोलताना दिसले, अँटीडोस देताना दिसले तर मला आणि कथाला मारून टाकेल, म्हणून अशी प्रशांतला धमकी देण्यात आली। तेव्हा इथे राया म्हणतो, ठीक आहे, प्रशांत येतोय का मला भेटायला? येऊ दे, मी मंदिराच्या इथेच उभा आहे। त्याच्यानंतर इथे राया म्हणत असतो की रुचिता, प्रशांतला पाठवू नकोस, कारण जय घोरपडेचा माणूस माझ्यावरती नजर ठेवून आहे, कुणीतरी सतत माझ्या मागोमाग फिरतंय। तेव्हा तू एक काम कर, तू आहे ना तो अँटीडोस घेऊन प्रशांतला माझ्याकडे पाठवू नकोस, त्यापेक्षा तू एक काम कर, तो अँटीडोस कुठला आहे, त्याचं नाव काय आणि ते सगळं आहे ना त्याला एका पेपरवरती लिहायला सांग आणि तो पेपर तू तुझ्याकडे ठेव।
आणि नंतरला प्रशांतला असं दाखवायला सांग की तो मला भेटायला येतोय आणि सगळं सत्य तो मला आता सांगणार आहे. त्याच्यानंतरला जय घोरपडेची माणसं येतील आणि जय घोरपडेची माणसं त्याला घेऊन जातील. तेव्हा प्रशांतला एवढंच सांग की काही मस्ती करू नकोस, जास्तीचं काही बोलू नकोस. ते लोक जसं बोलतील ना तसं त्याला वागायला सांग, म्हणजे तो लोक त्याला काही करणार नाही, त्याला मारणार वगैरे नाही. हे बघ, हा माझ्या प्लॅनचा एक भाग आहे रुचिता. यामुळे प्रशांतला सुद्धा काही होणार नाही. मिस फायरसुद्धा बरी होईल आणि तुझ्या आणि कथाच्या जीवालासुद्धा धोका निर्माण होणार नाही. फक्त मी सांगतोय तसं कर. तेव्हा इथे राया म्हणत असतो, बघितलंस, तुला असं वाटलं की प्रशांत मला भेटायला येतोय, अँटीडोस मला द्यायला येतोय, म्हणून तू घरी पोचलास आणि सगळं काही माझ्या प्लॅननुसार सुरू झालं. जेव्हा मला रुचिताला फोन आला ना, जेव्हा रुचिताने मला फोन केला तेव्हाच आमच्या प्लॅनला सुरुवात झाली होती. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की नंतरला रुचिता मला भेटायला येणार होती, प्रशांत नाही. प्रशांत जसं मला भेटायला आला त्याच्या आधी तू बरोबर त्या ठिकाणी पोचलास आणि प्रशांतला घरूनच उचललंस, त्याला किडनॅप करून ठेवलंस आणि मला तुझं सगळं लक्ष प्रशांतकडे वळवायचं होतं. रुचिता आणि मी, आम्ही दोघांनी मिळून जो काही प्लॅन केलाय ना त्याबद्दल तुला काही कळू द्यायचं नव्हतं. तू जसं प्रशांतला घेऊन गेलास तशी रुचिता तो पेपर घेऊन माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की राया, मला माफ कर, तू जे काही बोलत होतास ते बरोबर होतं, पण या सगळ्यात त्यांची खरंच काही चुकी नाही आहे रे. प्रशांतने जे काही केलं ते चांगल्या उद्देशाने केलं होतं, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होईल म्हणून केलं होतं, पण त्यांना माहिती नव्हतं की हा जय घोरपडे आपल्या मंजिरीलाच ते औषध देणार आहे. तू प्लीज विश्वास ठेव. तेव्हा इकडे रुचिता म्हणते, हे घे, हा पेपर घे, त्याच्यावरती अँटीडोसचं नाव आहे, तू आता लवकर घेऊन ये जा. तेव्हा इथे राया म्हणत असतो की हे बघ रुचिता, हे औषध मी आणायला जाणार नाही आहे, हे औषध तूच घेऊन यायचं आहे. कारण का, मला एक काम करायचं आहे, मला आता जायचं आहे प्रशांतकडे. त्या लोकांनी त्याला किडनॅप करून ठेवले. तू काळजी करू नको, प्रशांतला काही होणार नाही आहे. प्रशांतला कुठे ठेवले हे सुद्धा मला माहिती आहे, माझी माणसं त्याच्या मागावरती आहेत. पण मी तिथे जाणार आहे आणि मी तिथे गेल्यानंतर त्या माणसांना मी मारणार आहे आणि प्रशांतला घेऊन मी तिथून निघणार आहे. त्यानंतरला इथे दुसऱ्या प्लॅनला सुरुवात झालेली असते. तेव्हा राया म्हणत असतो की मी तिथे स्वतःहून आलो होतो कारण तुझं लक्ष माझ्याकडे यावं म्हणून, कारण मला मिस फायरला सेफ ठेवायचं होतं तुझ्या नजरेपासून. तेव्हा इथे रायाने आता रुचिताला एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो. तो म्हणतो की तू काळजी करू नको, प्रशांतच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आहे, पण मी इथून गेल्यानंतर तू 10 मिनिटांनी बाहेर पडायचं आणि प्रशांतने जो काही अँटीडोस लिहून दिलाय ना तो घेऊन यायचं आणि डॉक्टरांकडे द्यायचं. आणि पुढचा प्लॅनसुद्धा इथे आता रायाने तिला समजावून सांगितलेला असतो. त्याचबरोबर इथे राया म्हणतो की मी प्रशांतला घेऊन जेव्हा जात होतो तेव्हा तू तिथे तुझ्या गुंड लोकांना आणि त्या गाडीतून सुद्धा तू आलास, आम्हाला अडवलंस आणि नंतर घोरपड्या, मला बरोबर माहिती होतं जेव्हा मी प्रशांतला त्या गुंडांना, तुझ्या बिंडो गुंडांना मारून जेव्हा घेऊन जाईन तेव्हा तू आम्हाला अडवायला नक्की येशील. आणि प्रशांतने माझ्याकडे जो अँटीडोस दिला होता ना तो खोटा होता, तो खरा नव्हताच, पण तुझं लक्ष आमच्याकडे वेधून घ्यायचं होतं म्हणून मी हे सगळं केलं होतं. तेव्हा इकडे राया म्हणतो आणि जेव्हा तुझ्या माणसांना मी मारलं आणि अँटीडोस घेऊन जात होतो तेव्हा तूच मागून आलास ना अंगावरती चादर घेऊन, तूच माझ्या डोक्यामध्ये मारलंस, कारण त्या काळ्या गाडीमध्ये तूच बसला होतास हे मला आधीपासूनच माहिती होतं घोरपड्या. आणि तू बाहेर पडशील मला मारायला हे सुद्धा मला माहिती होतं, पण त्यावेळेला तू माझ्या डोक्यावरती मागून वार केलास. तू माझ्या डोक्यामध्ये मारलंस पण मागून मारलंस आणि मग तो अँटीडोस तू फोडून टाकलास. तेव्हा तुला असं वाटलं की तू इथे मिस फायरला दिलं जाणारं औषध तू तोडून फोडून टाकलेस, त्याच्यामुळे आता मिस फायर वाचणार नाही असा तुझा गैरसमज ऑलरेडी झाला होतास. तू माझ्यासमोर येण्याची हिंमत केली नाहीस, कारण तुला माहिती होतं जर तू माझ्यासमोर आलास तर मी तुला जित्ता मारून टाकन, जित्ता गाडून टाकेन, हे तुला बरोबर माहिती होतं आणि म्हणूनच तू माझ्यासमोर येण्याची हिंमत करत नव्हतास, हे सुद्धा मला माहिती होतं. सगळं काही माझ्या प्लॅननुसार सुरू होतं. अँटीडोस फोडलास, तुला असं वाटलं की आता मिस फायरला कुठलंही औषध मिळणार नाही आहे म्हणून तू प्रशांतला सुद्धा सोडून दिलंस, कारण तुला असं वाटलं की आता दुसरा अँटीडोस मिळणारच नाही आहे. प्रशांतच्या मित्राला सुद्धा आम्हीच बोलावलं होतं आणि त्याला सांगायला सांगितलं होतं की ही एकच आता अँटीडोसची बाटली आहे, बाकी सगळ्या संपलेल्या आहेत, हे आम्हीच त्याला बोलायला सांगितलं होतं आणि त्याने सुद्धा तेच केलं आणि तुझा तिथेच गैरसमज झाला.
त्यानंतर रुचिता अँटीडोस घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचलेली असते. ते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती म्हणते की डॉक्टर हे घ्या. डॉक्टर म्हणतात की तुम्ही इथे काय करताय, हे बघा तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा बरं. तेव्हा रुचिता म्हणते डॉक्टर हे बघा काळजी करू नका, मला इथे रायाने पाठवलं आहे. हे तेच अँटीडोस आहे ज्याने विष दिलं आहे ना मंजिरीला, त्यानेच अँटीडोससुद्धा तयार करून ठेवला होता आणि हा अँटीडोस त्यांनीच मला दिला आहे. तुम्ही जर हा दिलात तर मंजिरी आपली वाचेल. प्लीज विश्वास ठेवा, माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि रायानेच मला हे सगळं करायला सांगितलं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे आणि आता मंजिरीला अँटीडोस द्यायला सांगतात. तेव्हा इथे रुचिता जाऊन दरवाजा बंद करते. डॉक्टर म्हणतात काय झालं, दरवाजा का बंद केला. रुचिता म्हणते हे बघा रायाने तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितलं आहे. तुम्हाला अशी एक बातमी पसरवायची आहे की मंजिरी जिवंत नाही आहे, ती या जगातच नाही आहे, ती मेली आहे. ही बातमी तुम्हाला आता पसरवायची आहे आणि तुम्ही एक काम करायचं, मंजिरीच्या डोक्यावरती टाकायचं पण नंतर मंजिरीला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं आणि तिच्या जागी मी झोपणार आणि माझ्यावरती तुम्हाला ट्रीटमेंट करताय असं नाटक करायचं. तुम्ही असं दाखवायचं की तुम्ही माझ्यावरती ट्रीटमेंट करताय आणि हे सगळं करत असताना कुणालाही आपल्यावरती संशय येता कामा नये, कुणालाही सांगू नका तुम्ही. तेव्हा डॉक्टर म्हणतात अशी कशी बातमी देऊ मी. तेव्हा रुचिता म्हणते हे बघा जय घोरपडेपासून मंजिरीच्या जीवाला धोका आहे. त्याला जर कळलं मंजिरी वाचली आहे तर तो पुन्हा तिला मारण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा तुम्ही अशी बातमी पसरवली तर तो निर्धास्त होईल. त्याला असं वाटेल की खरोखर मंजिरी मेली आहे, पण तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करून तुम्ही तिला बरं करायचंच आहे. आणि इथे अँटीडोस दिल्यामुळे तसाही तिचा जीव वाचणार होता आणि इथे रुचिता मंजिरीच्या जागी झोपणार होती, कारण इथे जय घोरपडेचा गैरसमज व्हावा म्हणून. तेव्हा इथे राया म्हणतो की अशा पद्धतीने मंजिरीवरती म्हणजे मिस फायरवरती ट्रीटमेंट झाली आणि ती आता बरी आहे, अगदी ठणठणीत आहे. तू तिचं काही वाकडं करू शकलेलं नाही आहेस, कळते का तुला. तेव्हा जय घोरपड्या अरे तू स्वतःला किती पण शहाणा समज, तू कितीही गावचं पाणी पी, पण या रायाच्या पुढे तू कधीच जाऊ शकणार नाहीस. तुला असं वाटत होतं की तू प्लॅनिंग करतोयस, पण इथे जय म्हणतो की मीच प्लॅनिंग करत होतो. राया म्हणतो की नाही रे, प्लॅनिंग मी करत होतो आणि तू अडकत होतास, कळलं का तुला. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की तुला तर माहिती आहे दिलेला सबूत मी पूर्ण करतो, मिस फायरचा जीव मी वाचवला आहे, प्रशांतसुद्धा सेफ आहे आणि त्याची बायकोसुद्धा आणि मुलगीसुद्धा. आणि आता मी तुला म्हणालो होतो की जाणार तर एकच माणूस आणि तो म्हणजे जय घोरपडे. तेव्हा तुला आता मी माझ्याच हातानं मारायला इथे आलेलो आहे. त्यानंतर इथे मंजिरीला अजून शुद्ध आलेली नसते. रुचिता तिच्याजवळ थांबलेली असते, कधी शुद्धीवरती येते तिची वाट बघत. त्यानंतर इथे मंजिरी शुद्धीवरती येत असते. तेव्हा ती म्हणत असते की रुचिता अगं कशी आहेस तू. तेव्हा रुचिता म्हणते मंजिरी तू शुद्धीवरती आलीस का, बरं झालं, देवाचे खूप खूप उपकार की तू शुद्धीवरती आलीस. तुला बरं वाटते ना आता, आणि माफ कर गं मला, खरंच माफ कर. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते अगं तू का माझी माफी मागतेस, तू माफी मागू नकोस, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे आणि झालं गेलं सगळं विसरून जा. आणि ती विचारत असते कसे आहेत जीजी नाना, कसे आहेत, निखिल कसा आहे आणि कथा कशी आहे, माझी भाची कशी आहे. तेव्हा रुचिता म्हणते सगळे अगदी बरे आहेत. तेव्हा इथे तू आता सगळ्यांची काळजी करू नकोस बरं, तू आराम कर, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितले. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते रुचिता आधी मला सांग राया कुठे आहे गं. तेव्हा इथे रुचिता म्हणते की राया गेलाय गुन्हेगाराला शिक्षा द्यायला. तेव्हा मंजिरी म्हणते म्हणजे. तेव्हा रुचिता म्हणते की मंजिरी तुला नाही माहिती, तू जेव्हा बेशुद्ध होतीस ना तेव्हा इथे काय काय घडले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत जे काही घडलेलं असतं, जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग झालेलं असतं, रायाने जयला धडा शिकवण्याचा जो काही इथे प्लॅन केलेला असतो, तो सगळा प्लॅन इथे रुचिता आता मंजिरीला सांगते. तेव्हा मंजिरीला आठवतं की ज्या वेळेला जयने तिला जबरदस्तीने औषध दिलेलं असतं त्यावेळेला ती आता खिसा ओढत असताना तो खिसा तिच्या हातामध्ये आलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिला रायाकडे जसं लॉकेट असतं तसं लॉकेट तिला सापडलेलं असतं. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते की मला जावं लागणार आहे. तेव्हा रुचिता म्हणते मंजिरी कुठे जातेस तू कुठे जायचं नाही आहेस, हे बघ तू अजून पूर्णपणे बरी नाही झालीस, तुला डॉक्टरांनी इथे स्ट्रिक्टली आराम करायला सांगितलं आहे. मंजिरी म्हणते मी नाही थांबू शकत, मला जावं लागणार आहे. तेव्हा इकडे रायाला थांबवावं लागेल. रुचिता म्हणते नाही अगं तो ते जय घोरपडेला शिक्षा द्यायला गेलाय, तू का त्याला थांबवायला जातेस. जय घोरपडे खूप मोठा गुन्हेगार आहे, त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे, कळतंय ना तुला, तुझा जीव वाचलाय रायामुळे, त्याच्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस, त्या जय घोरपडेला शिक्षा होऊ दे. तेव्हा मंजिरी म्हणते नाही रुचिता मला जाऊ दे, माझं जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे.
तेव्हा तिथे सिस्टर येतात आणि म्हणतात, कुठे जाताय तुम्ही? तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. हे बघा, तुम्ही खूपच जास्त वीक आहात, तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले आराम करा म्हणून, तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, रुचिता अगं मला जाऊ दे ना, सांगते ना खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा रुचिता म्हणते, काय महत्त्वाचं काम आहे ते मला सांग, मी जाऊन करते. तेव्हा रुचिता म्हणते की तू कुठेही जायचं नाही आहे, आम्ही तुझ्या काळजीपोटीचे सगळं बोलतोय ना. तेव्हा मंजिरी म्हणते, मला माहिती आहे रुचिता, तू हे सगळं काळजीपोटी बोलतेस गं, पण मी खरंच सांगते, माझं काम खरंच खूप महत्त्वाचं आहे. प्लीज मला जाऊ द्या, मला नका अडू. जर मी नाही गेले ना तर खूप मोठा अनर्थ होईल. तेव्हा इथे आता रुचिता म्हणत असते की मंजिरी ऐक ना, पण मंजिरी काही ऐकायला तयार नसते. जेव्हा तिला कळतं की इथे राया आता जय घोरपडेला शिक्षा द्यायला गेलाय, याचा अर्थ त्याला मारायला गेलाय, तेव्हा इथे मंजिरीला खूप मोठा धक्का बसतो. कारण तिला असं वाटत असतं की काहीतरी चुकीचं घडतंय, जे की रायाच्या हातून नाही घडायला पाहिजे, आणि म्हणूनच ती बाहेर पडते. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते की मंजिरी पण ना कुणाचं काही ऐकणार नाही. तेव्हा इकडे आता माई म्हणत असते, म्हणजे जिजी म्हणत असते. जिजी म्हणते, अगं कुठे गेली ही मंजिरी, कुठे गेली धावत पळत? तेव्हा रुचिता म्हणते, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून गेले. तेव्हा इथे जिजी म्हणत असतात, अगं पण आम्हाला वेगळीच माहिती मिळाली, आणि हे सगळं काय आहे? मंजिरी धावत पळत जाताना मला कशी काय दिसली? इकडे रुचिता, इकडे ये, आधी मला खरं खरं सांग, हे सगळं काय चाललंय ते सांग बरं. माझ्यापासून काय लपवलंय तुम्ही? आम्ही तुम्हाला सूट देतोय, याचा अर्थ तुम्ही मनमानी कराल का? कुठे गेली ही मंजिरी ते सांग बरं मला आत्ताच्या आत्ता. तेव्हा इथे शशिकला येते आणि म्हणते, हे बघा, तुमच्या मुलीच्या चुकीमुळे तुम्ही माझ्या मुलीवरती ओरडू नका. या सगळ्यात माझ्या मुलीची काही चुकी नाही आहे, कळलं ना तुला? माझ्या मुलीवरती ओरडायचं नाही. तेव्हा इथे शशिकला म्हणत असते, अगं तुझी मुलगी कुठे उंडारायला गेली आहे ना, हे तिला विचार, ती कुठे गेले ते. माझ्या मुलीला का ओरडतेस? मी तुला एक गोष्ट सांगते की तुझी मुलगी आहे ना, ती गेली आहे तर रायाला भेटायला. ती रायावरती इतकं प्रेम करते ना की ती त्याच्या प्रेमामध्ये वेडी झाली, आणि तो रायासुद्धा तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा पिसा झाला आहे. कळतं आहे तुम्हाला? ही सत्य घटना आज मी तुम्हाला सांगते, याच्यावरती विश्वास ठेवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी धावत पळत जात असते रायाला भेटायला, रायाला थांबवायला, आणि तेवढ्यातच इथे शशिकला म्हणत असते की राया आणि मंजिरी एकमेकांच्या प्रेमामध्ये वेडे झालेले आहेत. ते ऐकून इकडे नाना आणि जिजी दोघेही आता गप्पच बसतात. शशिकला म्हणत असते की अजून एक गोष्ट, ती आता वेडी तर झालेलीच आहे, पण ती रायाला भेटायलाच गेले. आणि त्याचबरोबर इथे आता तुम्हाला जे काही करायचं आहे ना, ते तुम्हाला दोघांना करायचं आहे. तिला समजवायचं काम तुमचं आहे, आमचं नाही. त्यानंतर इथे जय घोरपडे आणि त्याचबरोबर राया दोघेजण एकमेकांना मारत असतात, पण इथे रायाच आता जय घोरपडेला खूपच जास्त मारत असतो. शशिकला म्हणत असते, पण मला तर इथे वेगळीच माहिती मिळाली होती. मेसेज आला होता मला की मंजिरी देवाघरी गेली म्हणून. हातची कामं सोडून मी इथे आले होते बघायला, पण इथे आल्यावर बघते तर काय, इथे तुमची मंजिरी धावत पळत चांगली गेली आहे ना रायाला भेटायला. आता काय करायचं मी? किती मोठं नुकसान झालं माझं की हातची कामं सोडून मला इथे यावं लागलं. तेव्हा आता तुम्ही एक काम करा, तुमच्या मंजिरीला घरामध्ये ठेवा आणि तिला विचारा, बाई गं तुझं काय चाललं आहे? ते रायाच्या प्रेमात एवढी वेडी का झाली आहेस हे तिला विचारा. माझ्या मुलीवरती ओरडू नका, तो अधिकार तुम्हाला नाही आहे. असं म्हणाल्यानंतर इथे जिजी मात्र आता गप्पच बसते. जिजीला असं वाटत असतं की शशिकला जरी काही बोलत असली तरीसुद्धा तिचा टोन जरी चुकीचा असला तरी ती बरोबर बोलते का? म्हणजे खरोखर इथे मंजिरी आणि राया एकमेकांच्या प्रेमात वेडे तर नाही झाले ना? तर इकडे आता रायाने सुद्धा मंजिरीसाठी बघा कसं रूप धारण केले, आणि ते जय घोरपडेला शिक्षा देण्यासाठी इतका काही तो आता आतुरलेला होता, आणि आता अगदी त्याच्या मनासारखं घडतंय. तो हवा तेवढा इथे जय घोरपडेला मारतोय, कारण जय घोरपडेने मिस फायरला त्याच्या मारण्याचा प्रयत्न केला होता ना, म्हणून. त्यानंतर इथे शशिकला म्हणते की चल, इथे आता 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही, या लोकांसाठी थांबायची अजिबात गरज नाही आहे. चल बरं, आधी माझ्याबरोबर घरी चल. चला हो जावई बापू, तुम्ही पण चला. असं म्हणून इथे शशिकला आता रुचिताचा हात पकडते आणि तिला घरी घेऊन जात असते, आणि तिच्या मागोमाग इथे आता प्रशांतसुद्धा जातो. तेव्हा इथे जिजी आणि नाना दोघेही विचारात पडलेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता मंजिरीला भेटायला आलेली असते, ती म्हणजे मानसी.
मानसी म्हणत असते की हे बघ, तू इथे आता वाईटाचा नाश करायला जातीयस ना, पण तरीसुद्धा त्याच्यामधून तुला चांगलंच शोधायचं आहे आणि म्हणूनच मी तुला ही देवी आईची मूर्ती देते. देवी आईची मूर्ती जर तुझ्याबरोबर असेल ना, तर तुला जे काही करायचं आहे त्याच्यामध्ये तुला नक्की यश येईल. तू अजिबात काळजी करू नको, तू तुझ्या लढाईमध्ये नक्की यशस्वी होशील. ही देवी आईची मूर्ती तू तुझ्या जवळ ठेव, याने तुला ताकदच मिळणार आहे आणि जे काही करणार आहेस त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. तर इथे आता राया जय घोरपडेला मारत असताना मंजिरी तिथे पोहोचलेली असते आणि मंजिरी म्हणत असते की राया थांब, अरे जयच तुझा लहानपणी हरवलेला भाऊ आहे. तेव्हा इकडे आता जेव्हा मंजिरी हे शब्द तोंडातून काढते तेव्हा राया आणि जय दोघेही मंजिरीकडे बघायला लागतात. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. खरंच रायाला असं वाटतं की हा जय माझा भाऊ आहे. इतका नालायक माणूस माझा भाऊ कसा काय असू शकतो, हा प्रश्न त्याला तर आधी पडला असेल. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते नको मारूस तू त्याला, तो तुझा लहानपणी हरवलेला भाऊ आहे. असं म्हणाल्यानंतर राया इथे जयला जो काही मारत असतो तो आता थांबतो आणि मंजिरीकडे बघतच बसतो. कारण जयसारखा इतका नीच माणूस माझा भाऊ कसा असू शकतो असं रायाला वाटत असतं.